नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये पत्नीकडनं होणारा पतीचा छळ, हत्या यांसारख्या घटना समोर येत आहेत। संविधानानं महिलांना कायदेशीर अधिकार दिलेत, ज्याचा वापर करून त्या न्याय मागू शकतात। परंतु सध्या अशाही महिला आहेत ज्या कायद्याचा चुकीचा वापर करून पतीचा छळ करताना दिसतात। सर्व अधिकार हे महिलांना आहेत, मग पतीला अधिकार काय, असा सवालही अनेकांच्या मनात येतो। त्यामुळे कायद्याने पुरुषांना काय अधिकार दिलेत तेही जाणून घेऊयात। 2 वर्षांपूर्वी महेश तिवारी नावाच्या एका वकिलाने राष्ट्रीय महिला आयोगासारखे राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती। त्यांनी NCRB आकडेवारीचा हवाला देत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। या आकड्यामध्ये 2021 साली देशामध्ये 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे। त्यामध्ये विवाहित पुरुषांची संख्या ही 81,063 एवढी होती, तर विवाहित महिलांची संख्या ही 28,680 होती। जर UK आणि US देशाबाबत बोलायचं झालं तर तिथे घरगुती हिंसाचारासाठी जेंडर न्यूट्रल कायदा आहे, परंतु भारतामध्ये हा कायदा फक्त महिलांसाठी आहे। मग पत्नीने छळलं तर मग पतीने जायचं कुठे, हा प्रश्न निर्माण होतो। तसं पाहायला गेलं तर पतीजवळ पत्नीसारखे विशेष अधिकार नाहीत, परंतु सुरक्षा, सन्मान यासाठी कायदेशीर अधिकार दिलेले आहेत। यामध्ये पत्नी जर पतीवरती घरगुती हिंसाचार करत असेल तर ते पोलिसांची मदत घेऊ शकतात। जर पत्नी पतीवरती चुकीच्या कामासाठी दबाव टाकत असेल तर तो 100 नंबरवरती कॉल करून मदत मागू शकतो। पतीने जर स्वकमाईने एखादी संपत्ती घेतली असेल तर त्यावर फक्त त्याचा अधिकार असतो। पत्नी आणि मुलं त्यावरती अधिकार दाखवू शकत नाहीत, परंतु पतीला वाटलं तर तो त्यांना संपत्ती देऊ शकतो किंवा एखाद्या ट्रस्टलाही दान करू शकतो। पत्नी जर पतीचा मानसिक छळ करत असेल, जसं की मित्र नातेवाईकांना न भेटू देणं, घरातून बाहेर न पडू देणं, कुटुंबाला न भेटू देणं, वारंवार नामर्द म्हणणं, शारीरिक हिंसा, एखाद्या कामामध्ये टोमणे मारणं, सर्वांसमोर किंवा एकट्यामध्ये शिवीगाळ करणं, सातत्यानं आत्महत्येची धमकी देणं, तेव्हा पती पत्नीविरोधामध्ये पोलीस आणि कोर्टामध्ये दाद मागू शकतो। पत्नीप्रमाणे पतीलाही हिंदू मॅरेज ॲक्टनुसार मेंटेनन्स म्हणजेच पोटगीचा अधिकार आहे, परंतु या प्रकरणामध्ये सुनावणीनंतर कोर्टच निर्णय देतं। पती घटस्फोटासाठी कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतो आणि त्यामध्ये पत्नीची सहमती असणं गरजेचं नाही। अत्याचार किंवा जीवाची भीती असल्यास तो याचिका दाखल करू शकतो। कोर्टानेही एकतर्फी घटस्फोट किंवा सहमतीशिवाय घटस्फोट घेण्याचा अधिकार पतीला दिलेला आहे। मुलांच्या कस्टडीवरती पतीचा समान अधिकार असतो, परंतु कोर्ट मुलांचं भविष्य पाहून आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकांकडे त्यांची कस्टडी देतं। जर मुलगा छोटा असेल तर त्याची देखभाल आईकडे देतात, परंतु आई सक्षम नसेल तर कोर्ट त्यांचा निर्णय बदलू शकतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुरुष आयोग तरी अजून भारतामध्ये स्थापन झालेला नाही, परंतु पुरुषांसाठी काही कायदे आहेत। आता त्या कायद्यांचा वापर पोलीस तुम्हाला करू देतील की नाही हे मात्र सांगता येत नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।